हे रावेची प्रधानमंत्री आवास योजना त्या संदर्भातले हे सगळे लाभार्थी आहेत आणि त्या संदर्भामध्ये आम्ही संजय कुलकर्णींना भेटायला आलो होतो, पण ते मुंबईला आहेत, यायला उशीर होईल. उद्या 12च्या नंतर ती मीटिंग होणार आहे. सध्या ह्यांनी त्यांचे काय मागण्या आहेत ते अण्णा बोधनेकडं दिल्या होत्या, त्याची एक रिसिव्ह कॉपी तुम्हाला देतो. उद्या त्याच आधारे आपण इथे 12-1च्या नंतर जी मीटिंग होणार आहे त्या आधारे ती चर्चा होणार आहे. फक्त हे शिष्टमंडळ तर तुम्हाला ते पत्र देईल आणि त्यानुसार तुम्ही पण त्यांना संजय कुलकर्णींना फक्त रिमाइंडर द्या उद्या की साहेब 1च्या आसपास आपण इथं बसणार आहोत आणि मग हे सगळे लोक उद्यातले निवडक लोक परत येतील. ओके, हां तिथून आले ना, झोपडपट्टीचं हे बघतात ना, अण्णा बोधडे बघतात सहाय्यक आयुक्त म्हणून, तर त्यांच्याकडे आम्ही दिलेलं त्यांनी वर पाठवलेलं आहे. आता त्या विषयावरती उद्या आपली चर्चा होणार आहे. आता संजयजी इथं असते तर आजच तो विषय संपला असता, पण आम्हाला ते उद्या यावं लागेल ते, कारण यायला त्यांना 7:30-8 होते, तोपर्यंत मग एवढं थांबणं योग्य नाही आहे. बरोबर, असा तो सगळा विषय आहे. तर त्याची एक प्रत तुम्हाला आता हे लोक देतील, तर त्या अनुषंगाने उद्या मीटिंग आहे. तुमच्याशी संबंधित ते खातं आहे, बरोबर ना, म्हणजे तुम्ही पण त्यातले पार्ट आहात, तर तुम्हाला पण उपलब्ध राहायचं असेल तर उद्या तुम्ही पण तिथे हो, कारण हा विषय तातडीनं तो मार्गी लावायचा आहे. म्हणून जे कोणी संबंधित अधिकारी असतील त्या सगळ्यांनी तिथं हजर राहणं हे अपेक्षित राहणार आहे. उद्या साधारण 1च्या आसपास जमेल तुम्हाला. 1 वाजता 1 वाजता सगळे या. हां, म्हणजे तो विषय आपण लवकरात लवकर मार्गी लावूया. महिलांनीच द्या बरं का, सगळ्या महिलांनाच जाऊ द्या, महिला मंडळींनाच द्या. नाही त्याची झेरॉक्स काढून द्या बरं का, पाटील मॅडम त्याच्यावरती घ्या नाही पाटील मॅडम तुम्ही यावं तुम्ही या चेअरमध्ये या तुम्ही इकडे. हां म्हणजे चेअर बाजूला करतो. नाही नाही जागा करा नाही उभं राहायला जागा करा. तुम्ही बसू नका, हरकत नाही, उभं राहायला या. तो महिलांचा मान आहे, महिलांनी घ्या. घरात तुम्ही राहणार.